मोर्शी शहरातील कृषी विभाग कार्यालयीन लिपिक विनोद राऊत यांची निर्घृण हत्या झाली आहे। ही घटना धक्कादायक असून आरोपीला 24 तासाच्या आत पोलिसांनी अटक केली आहे। मृतकावर झालेला हल्ला वैयक्तिक वैरातून करण्यात आला असल्याचे तपासात समोर आले आहे। चला सविस्तर पाहूया भयानक प्रकरणाचा मागोवा। 23 ऑक्टोबर 2025 रोजी तेजस विनोदराव राऊत यांनी मोर्शी पोलीस स्टेशनला धाव घेत रिपोर्ट दिला की त्याचे वडील विनोद भास्करराव राऊत सकाळी 8 वाजता लोन केसच्या कामासाठी अमरावतीकडे निघाले, पण परत आले नाहीत। तपासात समोर आले की विनोद राऊत याचे तालुका कृषी कार्यालयात गार्डच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते। या बाबीची माहिती गार्डच्या पतीलाही मिळाली। त्यातूनच त्याच्या मनात राऊत यांच्या विरोधी वैर निर्माण झाला। धनराज सुखदेव वानखडे राहणार घाटलाडकी श्रीकृष्णपेठ मोर्शी यांनी या वैरातून विनोद राऊत याची कार्यालयातच निर्घृण हत्या केली। मोर्शी पोलिसांनी आरोपीला शोधून 24 तासाच्या आत अटक केली। आरोपीने कबुली दिली की त्याच्या पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे तो वैराने भरला होता आणि याच वैरातून विनोद राऊत याला संपविलं। या कारवाईत पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल आटोले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शिवराज पवार, मोहनवालदार आकाश शिवनकर, अंमलदार छत्रपती करपते, स्वप्नील बायस्कर, अथर्व कोहडे यांनी तपासात महत्वाची भूमिका बजावली। पुढील तपास सह पोलीस निरीक्षक राहुल गवई करीत आहे। काल संध्याकाळी 6:30 पावणे 7च्या दरम्यान आम्हाला एक माहिती प्राप्त झाली की चांदूर बाजार रोडवर असणाऱ्या कृषी विभागाच्या कार्यालयाच्या एरियामध्ये एक मृतक पडून आहे। तात्काळ आम्ही विनाविलंब पूर्ण स्टाफसह त्या ठिकाणी गेलो, पाहिलं तो रक्ताच्या थारोळ्यात पडून होता। तसे आम्ही तपासाचे चक्र फिरवले आणि आम्हाला आमच्या रेकॉर्डवर जशी FIR प्राप्त झाली त्याप्रमाणे हा गुन्हा करणारा जो व्यक्ती आहे तो धनराज सुखदेव वानखडे आहे, तो श्रीकृष्णपेठमध्ये राहतो आहे। FIR ही मृतकाच्या मुलाने तेजसने दिलेली आहे आणि त्याच्या तक्रारीप्रमाणे आपण तो गुन्हा दाखलही केलेला आहे। रात्रीलाच गुन्हा दाखल झाला आणि आरोपी सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेला आहे। मृतकाचं पोस्टमार्टम आज रोजी झालेलं आहे। त्याच्या शरीरावर असलेल्या जखमा पाहता त्याला बोथड वस्तूने मारहाण केली आहे, त्यामध्ये त्याचा रक्तस्राव झाल्याने तो मृत्यू पावलेला आहे। या घटनेमध्ये ज्या व्यक्तीने हे त्याला मारहाण केलेली आहे ते आरोपी आमच्या ताब्यात आहेत। त्यांचा आज रोजी PCR करिता विद्यमान कोर्टासमोर त्याला हजर केला जात आहे।